पाठ क्रमांक 24. इल्युमिनेशन व लॅम्पचे प्रकार. एखाद्या पदार्थाचे तापमान वाढवले असता त्या पदार्थातून सर्व बाजूने उष्णतेच्या लहरी बाहेर पडतात. ह्या उष्णतेच्या लहरी लांबीने अधिक असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या पदार्थाचे तापमान त्यापुढेही वाढवले तर जसजसे तापमान वाढत जाईल तसतशी उष्णतेची तरंग लांबी कमी कमी होत जाते. म्हणून त्या पदार्थाच्या मूळ रंगात बदल होऊन तो पदार्थ प्रकाश लहरी बाहेर फेकतो. प्रकाश लहरीची लांबी उष्णतेच्या लहरीपेक्षा कमी असते, म्हणून या लहरी डोळ्यांना प्रकाशाच्या रूपाने दिसू लागतात. प्रकाशविषयी माहिती पाहत असताना खालील काही शब्द व त्यांच्या व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. प्रकाश. प्रकाश ही एक डोळ्यांना दिसणारी शक्ती, रेडियंट एनर्जी आहे. त्याची सांकेतिक खूण Q असून एकक ल्युमेन अवर हे आहे. ल्युमिनन्स फ्लक्स. एखाद्या प्रकाशमान पदार्थापासून दर सेकंदाला बाहेर पडणाऱ्या प्रकाश शक्तीला ल्युमिनन्स फ्लक्स असे म्हणतात. याची सांकेतिक खूण F असून एकक ल्युमेन हे आहे. ल्युमिनन्स फ्लक्समुळेच प्रकाश देणाऱ्या साधनांची आउटपुट कार्यक्षमता समजते. ल्युमिनन्स इंटेन्सिटी. प्रकाश किरणांच्या उत्पादनाची तीव्रता म्हणजेच ल्युमिनन्स इंटेन्सिटी होय. ही तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते. त्याची सांकेतिक खूण I हे आहे. कॅन्डल पॉवर. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती होय. एक विशिष्ट पदार्थ व विशिष्ट आकारात तयार केलेल्या स्टँडर्ड मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाश शक्तीला कॅन्डल पॉवर असे म्हणतात. ल्युमेन. ल्युमेन हे ल्युमिनन्स फ्लक्स मोजण्याचे एकक आहे. एक युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशास ल्युमेन असे म्हणतात. ल्युमेन इज इक्वल टू कॅन्डल पॉवर इंटू सॉलिड अँगल. इल्युमिनेशन. ठराविक जागेत मिळणाऱ्या एकूण प्रकाशाला इल्युमिनेशन असे म्हणतात. याची सांकेतिक खूण E असून एकक लक्स किंवा ल्युमेन दर चौरस मीटर हे आहे. एक लक्स इज इक्वल टू 1 ल्युमेन पर चौरस मीटर. जर F ल्युमिनन्स फ्लक्स A चौरस मीटर ह्या जागेत पडत असतील तर त्या जागेचे इल्युमिनेशन E इज इक्वल टू F अपॉन A ल्युमिनन्स दर चौरस मीटर किंवा लक्स एवढा असतो. लक्स. ह्यास मीटर कॅन्डल असेही म्हणतात. 1 मीटर त्रिज्येच्या गोलात मध्यभागी एक स्टँडर्ड मेणबत्ती 1 मीटर उंचीवर ठेवली असता त्या मेणबत्तीपासून 1 चौरस मीटर जागेत पडणाऱ्या प्रकाशाला लक्स असे म्हणतात. लक्स हे प्रकाश मोजण्याचे आंतरराष्ट्रीय एकक आहे. 1 मीटर कॅन्डल इज इक्वल टू 1 ल्युमेन पर चौरस मीटर. फूट कॅन्डल. 1 फूट त्रिज्येच्या गोल जागेत मध्यभागी एक स्टँडर्ड मेणबत्ती 1 फूट उंचीवर ठेवली असता त्या मेणबत्तीपासून गोलातील 1 चौरस फूट जागेत पडणाऱ्या प्रकाशाला फूट कॅन्डल असे म्हणतात. 1 फूट कॅन्डल इज इक्वल टू 1 ल्युमेन पर चौरस फूट. मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर MHCP. प्रकाश देणाऱ्या साधनांपासून क्षितिजाकडे जाणाऱ्या प्रकाशाची सरासरी म्हणजेच मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर होय. मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर. प्रकाश किरण उगमस्थानापासून सर्व दिशेला जाणाऱ्या प्रकाशाची सरासरी म्हणजेच मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर होय. मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर इज इक्वल टू एकूण फ्लक्स ल्युमेन अपॉन 4 इंटू 3.40. मीन हेमिस्फेरिकल कॅन्डल पॉवर. प्रकाश देणाऱ्या साधनांपासून पृष्ठभागाकडे जाणाऱ्या प्रकाशाची सरासरी म्हणजेच मीन हेमिस्फेरिकल कॅन्डल पॉवर होय. रिडक्शन फॅक्टर. मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर व मीन हेमिस्फेरिकल कॅन्डल पॉवर यांच्या गुणोत्तरास रिडक्शन फॅक्टर असे म्हणतात. लॅम्प इफिशियन्सी. दिव्यापासून मिळणारा प्रकाश, ल्युमिनन्स फ्लक्स व दिव्याला दिलेली इनपुट पॉवर यांच्या गुणोत्तरास लॅम्प इफिशियन्सी किंवा दिव्याचे आउटपुट असे म्हणतात. हे आउटपुट ल्युमेन दर वॅटमध्ये सांगितले जाते. ब्राईटनेस, ल्युमिनन्स
एकाच दिशेत एकाच क्षेत्रात परावर्तित झालेल्या प्रकाशाची तीव्रता म्हणजेच ब्राईटनेस होय. स्पेस हाईट रेशो. कामाच्या जागेपासून दिव्याची उंची व जवळच्या दोन दिव्यामधील आडवे अंतर यांच्या गुणोत्तरास स्पेस हाईट रेशो असे म्हणतात. स्पेस हाईट रेशो इज इक्वल टू दोन दिव्यामधील आडवे अंतर अपॉन दिव्याची जमिनीपासूनची उंची. युटिलायझेशन फॅक्टर. ह्यास कोएफिशियंट ऑफ युटिलायझेशन असेही म्हणतात. दिव्यापासून निघणारे प्रत्यक्ष ल्युमेन्स व कामाच्या जागी मिळणारे प्रत्यक्ष ल्युमेन्स यांच्या गुणोत्तरास युटिलायझेशन फॅक्टर असे म्हणतात. इल्युमिनेशनचे नियम. कामाच्या जागी पडणारा प्रकाश हा कामाची जागा, दिवा व कामाची जागा यामधील अंतर तसेच प्रकाशाची तीव्रता ह्या तीन गोष्टींवर अवलंबून असतो. ह्या तीन गोष्टीचा संबंध प्रकाशासोबत नियम रूपाने मांडला आहे, म्हणून त्यास प्रकाशाचे नियम असे म्हणतात. पहिला नियम. कामाच्या जागी मिळणारा प्रकाश E हा प्रकाशाच्या तीव्रतेच्या I च्या समप्रमाणात असतो. E डायरेक्टली प्रोपोर्शनल I. उदाहरणार्थ 100 वॅटच्या लॅम्पचा प्रकाश 40 वॅट लॅम्पपेक्षा जास्त असतो. दुसरा नियम. ह्या नियमास इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असे म्हणतात. कामाच्या जागी मिळणारा प्रकाश E हा दिवा व कामाची जागा यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. E डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/d². उदाहरणार्थ 10 फूट उंचीवर असलेला दिवा जेवढा प्रकाश देईल त्यापेक्षा 5 फूट उंचीवर असलेला दिवा जास्त प्रकाश देतो. तिसरा नियम. लॅम्बर्टचा कोसाइन लॉ. कामाच्या जागी मिळणारा प्रकाश हा कामाच्या जागेची पातळी व प्रकाश किरण यामधील कोसाइन कोनाच्या समप्रमाणात असतो. E डायरेक्टली प्रोपोर्शनल कॉस थिटा. उदाहरणार्थ कामाच्या जागी काटकोनामध्ये प्रकाश किरणे पडत असतील तर प्रकाशाची तीव्रता जास्त असते आणि जर काही अंशाने प्रकाश किरणे पडत असतील तर दिव्यापासून निघणारे संपूर्ण प्रकाश किरणे कामाच्या जागी पडण्याऐवजी बरेचसे किरणे इतरत्र पसरून प्रकाशाची तीव्रता कमी होते. अशा प्रकारे वरील 3 नियमांनुसार इल्युमिनेशन हा प्रकाशाच्या तीव्रतेच्या समप्रमाणात, कामाची जागा व प्रकाश किरण यामधील कोसाइन कोनाच्या समप्रमाणात व दिवा आणि कामाची जागा यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. E इज इक्वल टू I इंटू कॉस थिटा अपॉन d², ल्युमेन दर चौरस एकक. चांगल्या इल्युमिनेशनसाठी आवश्यक असणारे गुण. दिव्यापासून पडणारा प्रकाश हा प्रत्यक्ष डोळ्यावर न पडणारा असावा. दिव्याचा प्रकाश डोळ्यांना चकाकी न देणारा असावा. प्रकाशामुळे डोळे दिपले जाऊ नये. भरपूर प्रकाश असला पाहिजे व सर्व ठिकाणी सारखा पसरला पाहिजे. आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचा प्रकाश असला पाहिजे. आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचे शेड्स व रिफ्लेक्टर्स लावले पाहिजे. प्रकाश योजना. चांगल्या इल्युमिनेशनचे फायदे व त्यासाठी आवश्यक असणारे गुण यांचा विचार करता चांगल्या प्रकारे प्रकाश योजना आखली पाहिजे. प्रकाश योजना करण्याच्या खालील पद्धती आहेत. डायरेक्ट लाइटिंग, इनडायरेक्ट लाइटिंग, सेमी डायरेक्ट लाइटिंग, सेमी इनडायरेक्ट लाइटिंग, जनरल डिफ्युजिंग लाइटिंग. डायरेक्ट लाइटिंग. लाइटिंगच्या या पद्धतीत लॅम्पपासून येणारा प्रकाश सरळ कामाच्या जागी घेतला जातो. त्यासाठी लॅम्पला शेड्स किंवा रिफ्लेक्टर्स बसवून जास्तीत जास्त प्रकाश कामाच्या जागी घेण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीत लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 90 ते 100% प्रकाश खाली येतो आणि 0 ते 10% प्रकाश वर जातो. ही पद्धत सर्वसामान्य घरे, दुकाने, कार्यालय इत्यादी ठिकाणी वापरली जाते. इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा ही पद्धत कार्यक्षम व स्वस्त असते. मात्र लॅम्प बसवण्याचे ठिकाण ठरवताना कामाच्या जागी प्रकाश पडेल याची काळजी घ्यावी लागते. लॅम्प व त्यास लावलेले रिफ्लेक्टर्स नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. या पद्धतीत डोळे दिपण्याची शक्यता असते. लॅम्पच्या विरुद्ध बाजूला सावल्या पडण्याची शक्यता असते. म्हणून कारखान्यात या पद्धतीचा अवलंब करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
डायरेक्ट लाइटिंगसाठी खालील प्रकारचे रिफ्लेक्टर्स वापरले जातात. डिस्पर्सिव्ह रिफ्लेक्टर, डीप बाउल रिफ्लेक्टर, डिफ्युजिंग रिफ्लेक्टर आणि थ्रो रिफ्लेक्टर. इनडायरेक्ट लाइटिंग. लाइटिंगच्या या पद्धतीत लॅम्पपासून निर्माण होणारा प्रकाश सरळ कामाच्या जागी न घेता तो प्रकाश प्रथम छत किंवा भिंतीवर टाकून कामाच्या जागी परावर्तित केला जातो. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 0 ते 10% प्रकाश खाली आणि 90 ते 100% प्रकाश वर जातो. या पद्धतीत लॅम्प हा पूर्णपणे लपवलेला असतो. अशा प्रकाशाचे आउटपुट कमी असते. ही पद्धत अधिक खर्चाची आहे, परंतु या पद्धतीमध्ये सावल्या पडत नाहीत, डोळे दिपत नाहीत, म्हणून या पद्धतीचा उपयोग चित्रशाळा, ऑपरेशन थिएटर्स, सिनेमागृह, ड्रॉइंग रूम इत्यादी ठिकाणी केला जातो. सेमी डायरेक्ट लाइटिंग. ज्या ठिकाणी छत जास्त उंच आहे अशा ठिकाणी या पद्धतीची लाइटिंग केली जाते. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 60 ते 90% प्रकाश खाली आणि 10 ते 40% प्रकाश वर जातो. या पद्धतीचा उपयोग ऑफिसेस व विशेष उद्देशांसाठी केला जातो. सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. ज्या ठिकाणी छतावरील नक्षीदार भागाला उठाव देण्याची योजना असते अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 10 ते 40% प्रकाश खाली आणि 60 ते 90% प्रकाश वर जातो. या पद्धतीचा उपयोग सिनेमा थिएटर्स, आर्ट गॅलरीज अशा ठिकाणी केला जातो. जनरल डिफ्युजिंग लाइटिंग. या पद्धतीमध्ये लॅम्पपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 50% प्रकाश खाली आणि 50% प्रकाश वर जातो. या पद्धतीत लॅम्पच्या भोवती अशा तऱ्हेची रिफ्लेक्टर्स बसवतात की ते लॅम्पचा प्रकाश सर्व बाजूने सारख्या प्रमाणात पसरवतात. त्यामुळे लॅम्पचा प्रकाश फिलामेंटपासून बाहेर न येता रिफ्लेक्टरमधून आल्यासारखा भास होतो. अशा पद्धतीचा उपयोग पब्लिक गार्डन, लॉन अशा ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकाश योजनेची आवश्यकता असते. सर्व परिस्थितीत ग्राहकांच्या मागणीचा विचार करून प्रकाश योजना निश्चित केली पाहिजे. चुकीच्या व अपुऱ्या प्रकाश योजनेमुळे नुकसान होण्याचा संभव अधिक असतो आणि योग्य प्रकाश योजनेमुळे बरेचसे फायदे होतात. चांगल्या इल्युमिनेशनचे प्रकाश योजनेचे फायदे. चांगल्या इल्युमिनेशनमुळे खालील फायदे मिळतात. अपघाताची शक्यता कमी असते, डोळ्यावर ताण पडत नाही, मन शांत राहते, इमारतीमधील आंतरिक शोभा वाढते, भरपूर प्रकाशामुळे सामानाचे नुकसान होत नाही, अपघात टाळण्यास मदत होते. लॅम्पचे प्रकार. विद्युत प्रवाहामुळे प्रकाश देणाऱ्या लॅम्पचे मुख्य 3 प्रकार आहेत. इनकॅन्डिसेंट लॅम्प, कार्बन आर्क लॅम्प, गॅस डिस्चार्ज लॅम्प. इनकॅन्डिसेंट लॅम्प. इनकॅन्डिसेंट लॅम्पचे पुढील प्रकार पडतात. कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंट लॅम्पचे पुढील प्रकार पडतात. व्हॅक्यूम टाईप लॅम्प, गॅस फिल्ड लॅम्प असे 2 प्रकार आहेत. एखाद्या मंदवाहकातून विद्युत प्रवाह वाहत असताना त्यांच्या फिलामेंटमध्ये उष्णता निर्माण होऊन प्रकाश मिळतो. ह्या तत्वावर सर्व इनकॅन्डिसेंट लॅम्पची रचना केलेली असते. कार्बन फिलामेंट लॅम्प. ह्या लॅम्पची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. यासाठी एक काचेचा फुगा बल्ब असतो. त्यामध्ये कार्बनचे वेटोळे फिलामेंट असते. हे फिलामेंट स्टेम ट्यूबमधील सपोर्ट वायरशी जोडलेले असते. कार्बनचा वितळण बिंदू 3500 अंश सेल्सिअस असतो, परंतु लॅम्पमध्ये कार्य करण्याचे तापमान 1800 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येत नाही, कारण जास्तीच्या तापमानावर कार्बनचे ऑक्सिडेशन होऊन काच आतून काळा पडतो. तसेच तापमान वाढल्यास कार्बनचा रेझिस्टन्स कमी होऊन फिलामेंटमधून जास्तीचा करंट वाहतो, त्यामुळे लॅम्पचे आयुष्यमान कमी होते. कार्बन फिलामेंट लॅम्पचे एकंदरीत आयुष्य 600 ते 800 कार्यतास असते. ह्या लॅम्पचा प्रकाश पिवळसर मिळतो. कार्यक्षमता कमी असते, 2.5 ते 4 ल्युमेन दर वॅट. जास्त पॉवर खर्च करतो,
म्हणून याचा उपयोग प्रकाश मिळवण्यासाठी न करता बॅटरी चार्जिंग सर्किटमध्ये केला जातो. मेटल फिलामेंट लॅम्प. या प्रकारच्या लॅम्पमधील फिलामेंट हे टंगस्टन ह्या धातूपासून बनवलेले असते, कारण फिलामेंटसाठी आवश्यक असणारे सर्व गुणधर्म या धातूमध्ये असतात. उदाहरणार्थ, टंगस्टन धातूचा वितळण बिंदू 3400 असतो. ह्या धातूच्या बारीक बारीक तारा काढता येतात. यांत्रिक शक्ती चांगली असते. गरम अवस्थेत कठीण बनतो, त्यामुळे हलके धक्के सहन करू शकतो. टंगस्टनचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स हा पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे सुरुवातीस स्विच ऑन केल्या केल्या रेझिस्टन्समुळे जास्त करंट वाहून क्षणार्धात प्रकाश देऊ लागतो. अधिक तापमान सहन करू शकतो, म्हणून अधिक प्रकाश देऊ शकतो. किमतीने परवडणारा असतो. व्हॅक्यूम टाईप मेटल फिलामेंट लॅम्प. ह्या लॅम्पमध्ये कोणताही गॅस न भरता लॅम्पचा फुगा पूर्णपणे निर्वात केलेला असतो. निर्वात काचेच्या फुग्यामध्ये टंगस्टनचे फिलामेंट जोडलेले असते. फिलामेंटची लांबी कमी असते, कारण असे लॅम्प 25 वॅटपर्यंतच बनवलेले असतात. निर्वात स्थितीमध्ये फिलामेंटचे तापमान 2000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास फिलामेंट खराब होते. जास्त प्रकाशासाठी जास्त तापमानाची आवश्यकता असते, म्हणून ह्या लॅम्पपासून मिळणारा प्रकाश कमी असतो. याची कार्यक्षमता 8 ते 10 ल्युमेन दर वॅट एवढी असते व आयुष्य 750 ते 850 कार्यतास एवढे असते. गॅस फिल्ड मेटल फिलामेंट लॅम्प. ह्या लॅम्पमध्ये टंगस्टनचे फिलामेंट बनवलेले असते आणि काचेच्या फुग्यामध्ये 85% ऑर्गॉन व 15% नायट्रोजन हे उदासीन गॅस भरलेले असतात. गॅस भरल्यामुळे फिलामेंटची तापमान सहन करण्याची शक्ती वाढते. तापमान वाढल्यामुळे जास्त प्रमाणात प्रकाश मिळतो. अधिक प्रकाशासाठी फिलामेंटची लांबी वाढवणे आवश्यक असते, परंतु जागेची कमतरता असल्यामुळे कॉईल फिलामेंट तयार करून कमी जागेतच जास्त फिलामेंट बसवलेले असते. कॉईल फिलामेंटचा मुख्य फायदा म्हणजे अशा फिलामेंटपासून जास्त आउटपुट मिळवता येते. फिलामेंटच्या कॉईलची लांबी लॅम्पच्या वॅटेजवर अवलंबून असते. हे लॅम्प 40 वॅटपासून 1500 वॅट क्षमतेचे असतात. ह्या लॅम्पची कार्यक्षमता 10 ते 20 ल्युमेन दर वॅट एवढी असते आणि आयुष्य 1000 कार्यतास असते. परंतु व्होल्टेजच्या बदलामुळे आयुष्य कमी होते. जर 1% व्होल्टेज वाढले तर 5 ते 15% आणि 5% व्होल्टेज वाढले तर 50% आयुष्य कमी येते. तसेच जास्त काळापर्यंत वापरलेल्या लॅम्पचे एजिंगमुळे फिलामेंटचा रेझिस्टन्स वाढून पॉवर कमी होते व लॅम्प अंधुक प्रकाश देऊ लागतो. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे घरामध्ये जास्त करून सर्वसाधारण सर्व्हिस लॅम्प हे बायोनट कॅपचे असतात. काही विशिष्ट ठिकाणी लहान आकाराचे स्पेशल बायोनट कॅपचे लॅम्प वापरले जातात. काही जनरल सर्व्हिस लॅम्प हे एडिसन स्क्रू कॅपचे असतात. यामध्ये सुद्धा लहान आकाराचे एडिसन स्क्रू कॅप व सामान्य आकारापेक्षा अधिक असलेला जायंट एडिसन स्क्रू कॅपचे लॅम्प वापरलेले असतात. एडिसन स्क्रू कॅपचे लॅम्प एडिसन स्क्रू टाईप होल्डरमध्येच बसतात. कार्बन आर्क लॅम्प. 2 विद्युत प्रवाहित इलेक्ट्रोड्स सुरुवातीस एकमेकांना स्पर्श करून नंतर साधारणपणे 0.6 सेंटीमीटर दूर केल्यास आर्क ज्योत निर्माण होते. ह्या तत्वावर आर्क लॅम्प कार्य करतो. ह्यामध्ये कार्बनचे 2 इलेक्ट्रोड्स असतात. DC सप्लायवर जोडावयाच्या लॅम्पसाठी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडपेक्षा दुपटीने जाड व लांबीनेही जास्त असतो. परंतु AC वर जोडावयाच्या लॅम्पसाठी दोन्ही इलेक्ट्रोड्स सारख्याच आकाराचे असतात. हा लॅम्प प्रज्वलित करण्यासाठी सुरुवातीला दोन्ही इलेक्ट्रोड्स एकमेकांना चिकटून ठेवतात. नंतर यांत्रिकरित्या ते 2 इलेक्ट्रोड्स एकमेकांपासून दूर करतात. त्यामुळे आर्क निर्माण होऊन प्रकाश मिळू लागतो. मिळणाऱ्या एकूण प्रकाशापैकी 85% प्रकाश हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडपासून, 10% प्रकाश हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडपासून आणि 5% प्रकाश हा निर्माण होणाऱ्या आर्कपासून मिळतो. त्यामुळे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड सतत झिजत राहतो. ही झीज निगेटिव्ह इलेक्ट्रोडपेक्षा दुप्पट असते, म्हणून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडपेक्षा दुपटीने जाड ठेवला जातो.
AC सप्लायवर दोन्ही इलेक्ट्रोडची झीज सारखीच होते. तापमान वाढल्यास कार्बनचा रेझिस्टन्स कमी होऊन त्याचा परिणाम आर्कवर होतो. म्हणून त्या रेझिस्टन्सची भरपाई करण्यासाठी एक रेझिस्टन्स त्या इलेक्ट्रोडच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. ह्या लॅम्पची कार्यक्षमता इनकॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा जास्त असते आणि ती जवळपास 20 ल्युमेन दर वॅट एवढी असते. या लॅम्पचा उपयोग सिनेमा प्रोजेक्टरमध्ये केला जातो. गॅस डिस्चार्ज लॅम्प. अशा लॅम्पसाठी काचेच्या नळीमध्ये कमी दाबाचा गॅस भरलेला असतो. नळीच्या दोन्ही टोकांना इलेक्ट्रोड्स अथवा फिलामेंट जोडलेले असतात. इलेक्ट्रोडला वीज पुरवठा केला असता इलेक्ट्रोड्स किंवा फिलामेंट गरम होऊन उष्णता निर्माण करतात. उष्णतेमुळे गॅस गरम होऊन त्याची वाफ व्हेपर तयार होते. म्हणजेच गॅसचे आयोनायझेशन होऊन गॅस डिस्चार्ज होतो. डिस्चार्जिंगमुळे प्रकाश निर्माण होतो. ह्या तत्त्वानुसार डिस्चार्ज लॅम्प कार्य करतात. काचेच्या नळीत निऑन गॅस भरलेला असेल तर त्याच्या वाफेपासून गुलाबी रंगाचा प्रकाश मिळतो. सोडियमच्या वाफेपासून पिवळसर प्रकाश मिळतो. पाऱ्याच्या वाफेपासून निळसर रंगाचा प्रकाश मिळतो. निऑन आणि ऑर्गॉनपासून नारंगी आणि हेलियमच्या वाफेपासून सोनेरी रंगाचा प्रकाश मिळतो. गॅस डिस्चार्ज लॅम्पचे प्रकार. गॅस डिस्चार्ज लॅम्पचे खालील दोन प्रकार पडतात. कोल्ड कॅथोड. कोल्ड कॅथोड लॅम्प चालू करतेवेळी इलेक्ट्रॉड्सला गरम करण्यासाठी कोणतेही जास्तीचे साधन वापरलेले नसते. उदाहरणार्थ सोडियम व्हेपर लॅम्प, निऑन साइन ट्यूब व निऑन बल्ब. हॉट कॅथोड लॅम्प. हॉट कॅथोड लॅम्प चालू करतेवेळी इलेक्ट्रोडला गरम करण्यासाठी जास्तीची उष्णता निर्माण व्हावी म्हणून फिलामेंट लावलेले असते. अशा लॅम्पचे गॅस डिस्चार्ज करण्यासाठी ज्वलनांक दाबासाठी चोकसारखा घटक बसवावा लागतो. थोडक्यात ह्या लॅम्पमध्ये सुरुवातीस गॅस डिस्चार्जिंगसाठी हाय व्होल्टेजची आवश्यकता असते. उदाहरणार्थ फ्लोरोसेंट ट्यूब, लो प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प व हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प. फ्लोरोसेंट ट्यूब. ही ट्यूब म्हणजे लो प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पच आहे. यामध्ये गॅस डिस्चार्जिंग होण्यास थोडा जास्त वेळ लागतो म्हणून ह्या लॅम्पची लांबी जास्त ठेवलेली असते. काही फॉस्फरसारखे पदार्थ असे असतात की त्यावर अदृश्य अशा अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा झाल्यास ते पदार्थ अदृश्य अल्ट्राव्हायोलेट किरण ग्रहण करून लगेच प्रकाश किरण बाहेर टाकतात. अशा पदार्थाला फ्लोरोसेंट पदार्थ असे म्हणतात. ह्या फ्लोरोसेंट पदार्थाच्या पावडरचा लेप ट्यूबच्या आतून दिलेला असतो. म्हणून ह्या ट्यूबला फ्लोरोसेंट ट्यूब असे म्हणतात. ट्यूबची रचना. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक काचेची लांब नळी असते. नळीच्या आतून फ्लोरोसेंट पावडरचा लेप दिलेला असतो. नळीमध्ये पारा व ऑर्गॉन गॅस भरलेला असतो. नळीच्या दोन्ही टोकांकडे टंगस्टनचे फिलामेंट बसवलेले असते. फिलामेंटवर बेरियम स्टॅटियमच्या ऑक्साईडचा थर दिलेला असतो. प्रत्येक फिलामेंटला 2 पिन जोडून कॅपमधून टर्मिनल बाहेर काढलेले असतात. नळीचे दोन्ही बेस कॅप पूर्ण बंद केलेले असतात. नळीमध्ये गॅसचे डिस्चार्जिंग होण्यासाठी सुरुवातीस जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका फिलामेंटच्या सिरीजमध्ये चोक जोडलेला असतो. दोन्ही बाजूला फिलामेंटच्या सिरीजमध्ये एक स्टार्टर जोडलेला असतो. ग्लो टाईप स्टार्टर व थर्मल स्टार्टर असे दोन प्रकारचे स्टार्टर असतात. आकृतीमध्ये ग्लो टाईप स्टार्टर जोडलेला दाखवलेला आहे. स्टार्टरमध्ये मिश्रधातूच्या 2 पट्ट्या असतात व त्यात हेलियम गॅस भरलेला असतो. थंड अवस्थेत स्टार्टरमधील दोन्ही पट्ट्या एकमेकांपासून अलग असतात आणि गरम झाल्यास दोन्ही पट्ट्या एकमेकांशी जोडल्या जातात. ट्यूबची कार्यपद्धत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कनेक्शन करून सप्लाय चालू केला असता स्टार्टरचे दोन्ही कॉन्टॅक्ट्स ओपन असताना स्टार्टरच्या एका इलेक्ट्रोडला फेज व दुसऱ्याला न्यूट्रल मिळते. त्यामुळे स्टार्टरमधील गॅस गरम होऊन उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेमुळे स्टार्टरमधील मिश्रधातूच्या पट्ट्या प्रसरण होऊन एकमेकास जोडल्या जातात. म्हणून ट्यूबचे सर्किट चोक, फिलामेंट, स्टार्टर व दुसऱ्या बाजूचे फिलामेंट मार्फत पूर्ण होते. त्यामुळे फिलामेंटमधून करंट वाहून फिलामेंटमध्ये उष्णता निर्माण होते.
या उष्णतेमुळे ट्यूबमधील मर्क्युरी व ऑर्गॉनची वाफ होते. यावेळी स्टार्टरच्या कॉन्टॅक्ट पट्ट्यांचा रेझिस्टन्स जास्त असल्याने स्टार्टरकडे करंट न जाता गॅसची वाफ हे विजेचे कंडक्टर असल्याने करंट हा ट्यूबमधूनच वाहून सर्किट पूर्ण करतो. यावेळी गॅसच्या वाफेतून अल्ट्राव्हायोलेट हे अदृश्य किरणे बाहेर पडतात. हे किरण फ्लोरोसेंट पदार्थाकडून ग्रहण केले जातात आणि त्यापासून प्रकाश किरणे बाहेर टाकतात. त्यामुळे ट्यूब प्रकाश देऊ लागते. ट्यूब प्रकाश देण्यासाठी सुरुवातीला मर्क्युरी व ऑर्गॉनची डिस्चार्जिंग होण्यासाठी हाय व्होल्टेजची गरज असते. हे कार्य सर्किटमधील चोक करीत असतो. चोकमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा त्यामध्ये सेल्फ इंडक्शनची क्रिया होऊन हाय व्होल्टेज जवळपास 1000 व्होल्टेज निर्माण होतो. एकदा गॅस डिस्चार्जिंग झाले की ट्यूबला प्रकाश देण्यासाठी हाय व्होल्टेजची आवश्यकता भासत नाही. चालू स्थितीत 110 ते 125 व्होल्ट मिळाले तरी ट्यूब प्रकाश देऊ शकते. चालू स्थितीतील हे कार्य सुद्धा चोकच करीत असतो, कारण सेल्फ इंडक्शनमुळे निर्माण होणारा हाय व्होल्टेज हा क्षणिक असतो. नंतर लागलीच तोच इंड्यूस्ड व्होल्टेज बॅक EMF म्हणून कार्य करतो आणि सप्लाय व्होल्टेजला विरोध करून करंटवर नियंत्रण ठेवतो. सर्किटचा स्विच ऑन केला तेव्हाच चोकमध्ये हाय व्होल्टेज निर्माण होतो आणि दुसऱ्याच क्षणी तो बॅक EMF म्हणून कार्य करतो. म्हणून ज्या क्षणी हाय व्होल्टेज निर्माण होतो त्याच क्षणी गॅस डिस्चार्जिंग व्हायला पाहिजे. जर तेवढ्याच क्षणात गॅस डिस्चार्जिंग नाही झाले तर पुन्हा चोकचे सर्किट बंद करून चालू करावे लागते. हाताने वारंवार बंद चालू करणे सोयीस्कर होणार नाही, म्हणून अशी क्रिया आपोआप झाली पाहिजे. हे कार्य सर्किटमधील स्टार्टर करीत असतो. सुरुवातीला जेव्हा स्टार्टरचे कॉन्टॅक्ट्स जुळलेले असतील तेव्हाच चोकचे सर्किट पूर्ण होते. चोकचे सर्किट पूर्ण झाले की दुसऱ्याच क्षणी स्टार्टरचे कॉन्टॅक्ट्स ओपन होतात व पुन्हा स्टार्टरमधील गॅस गरम होऊन पुन्हा कॉन्टॅक्ट जोडले जातात. अशी क्रिया ट्यूब पेटून प्रकाश देईपर्यंत होत असते. चोकची रचना व कार्य. चोकमध्ये कोअर व वाइंडिंग असे दोन भाग असतात. कोअर हा पातळ पातळ स्टॅपिंग्जपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो. लॅमिनेशनच्या सर्व स्टॅपिंग एकत्र करून घट्टपणे बसवलेल्या असतात. जर लॅमिनेशन ढिल्या बसवल्या असतील तर चोक सप्लायवर जोडल्यास स्टॅपिंगमध्ये व्हायब्रेशन होऊन आवाज देऊ लागतो. म्हणून कोअर घट्ट बसवून त्याच कोअरवर कोअरपासून इन्सुलेट करून कॉईल बसवलेली असते. ही कॉईल बारीक तारेची व जास्त वेढ्यांची असते. एकच कॉईल असल्यामुळे चोक हा सेल्फ इंडक्शननुसार कार्य करतो. फ्लोरोसेंट ट्यूबला सुरुवातीस गॅस डिस्चार्जिंगसाठी सप्लाय व्होल्टेजपेक्षा जवळपास 4 पट जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते व ट्यूबमधील गॅस डिस्चार्ज झाल्यानंतर त्यापासून प्रकाश मिळवण्यासाठी फक्त 110 ते 125 व्होल्टची आवश्यकता असते. असे कार्य चोकच करीत असतो. म्हणजेच चोकचे कार्य खालीलप्रमाणे असते. ट्यूबच्या सुरुवातीस ट्यूबला हाय व्होल्टेज जवळपास 1000 व्होल्ट देणे. ट्यूब पेटल्यावर सप्लाय व्होल्टेजला विरोध करून ट्यूबसाठी फक्त जवळपास 110 ते 125 व्होल्ट देणे. चालू स्थितीत करंटवर नियंत्रण ठेवणे. चोकला ब्लास्ट म्हणण्याचे कारण. डिस्चार्ज लॅम्पमध्ये करंटला नियंत्रित करण्याच्या पद्धतीला ब्लास्ट पद्धत म्हणतात. फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये हे कार्य चोक करीत असतो, म्हणून चोकला ब्लास्ट असे म्हणतात. चोकला सुरुवातीला सप्लाय दिल्याक्षणी सेल्फ इंडक्शनमुळे व्होल्टेज निर्माण होतो. त्या हाय व्होल्टेजमुळे पाऱ्याचे डिस्चार्ज होऊन इलेक्ट्रॉन मुक्त होतात. मुक्त झालेले इलेक्ट्रॉन शेजारच्या दुसऱ्या अणूवर आदळतात. त्यामुळे त्या अणूमधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. अशी क्रिया चालू राहून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वाढतो, अर्थात करंट वाढतो. हा करंट चोक सिरीजमध्ये असल्याने चोकमधून वाहतो. त्यामुळे चोकचा काउंटर EMF वाढतो. काउंटर EMF वाढल्याने सप्लाय व्होल्टेजचा विरोध वाढून सप्लाय व्होल्टेज कमी होतो. व्होल्टेज कमी झाल्यास इलेक्ट्रॉन्सची गती कमी होते, म्हणजेच करंट कमी होतो. अशा प्रकारे क्रिया होत राहून चोक मार्फत करंटवर नियंत्रण साधले जाते, म्हणून चोकला ब्लास्ट असे म्हणतात. स्टार्टरची रचना.
ग्लो टाईप स्टार्टरमध्ये हेलियम गॅस भरून त्यात मिश्र धातूच्या 2 पट्ट्या ठेवलेल्या असतात. साधारण स्थितीत दोन्ही पट्ट्या एकमेकांपासून ओपन असतात. पट्ट्या ओपन असताना त्यांना सप्लायचे फेज व न्यूट्रल जोडले जाते. त्यावेळी स्टार्टरमधील गॅस गरम होऊन उष्णता वाढते. त्या उष्णतेमुळे पट्ट्या प्रसरण पावून एकमेकांशी जोडल्या जातात. पट्ट्या जोडल्यामुळे करंटला कमी विरोधाचा मार्ग मिळून त्या पट्ट्यामधून करंट वाहतो आणि गॅसमधून करंट वाहणे थांबते. त्यामुळे उष्णता कमी होऊन पुन्हा पट्ट्या ओपन होतात. म्हणजेच स्टार्टरमध्ये दोन्ही पट्ट्यांची उघडझाप होत असते. स्टार्टरचे कार्य. चोकमध्ये हाय व्होल्टेज निर्माण होण्यासाठी चोकचे सर्किट बंद चालू होणे आवश्यक असते. अन्यथा सर्किटचा स्विच ऑन केल्या केल्या तेवढ्याच क्षणात चोकमध्ये इंडक्शन होऊन हाय व्होल्टेज निर्माण होईल व लागलीच चोकमध्ये बॅक EMF निर्माण होऊन व्होल्टेजवर नियंत्रण होईल. एवढा वेळ ट्यूबमधील गॅस डिस्चार्ज होण्यास पुरेसा नसतो. म्हणून ट्यूब पूर्णपणे पेटेपर्यंत चोकचे सर्किट जोडणे व तोडणे हे मुख्य कार्य स्टार्टरचेच असते. ट्यूबच्या सर्किटमध्ये स्टार्टरऐवजी पुश बटन जोडले तरीही त्यास हाताने ऑन ऑफ करून ट्यूबला चालू करता येते. परंतु वारंवार हाताने ऑन ऑफ करणे सोयीस्कर नसते. म्हणून सप्लाय दिल्या दिल्या आपोआप ट्यूब पेटण्यासाठी स्टार्टर बसवलेला असतो. हा स्टार्टर फक्त ट्यूब चालू होईपर्यंतच सर्किटमध्ये असतो. स्ट्रोबोस्कोपिक परिणाम. कोणत्याही गॅस डिस्चार्ज लॅम्पमध्ये एसीच्या एका सायकलमुळे 2 वेळा गॅस डिस्चार्ज साधला जातो. त्यामुळे लॅम्पच्या भोवती एक प्रकारचे वलय निर्माण होतात. त्या वलयामुळे एखादी फिरणारी वस्तू स्थिर असल्याचा भास होतो किंवा त्याची गती कमी किंवा उलटी असल्याचा भास होतो. ह्या परिणामास स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट असे म्हणतात. एखाद्या वर्कशॉप अथवा कारखान्यामध्ये अशा प्रकारचा दोष दूर करणे आवश्यक असते. अन्यथा मशीनवर काम करतेवेळी अपघात घडण्याची शक्यता असते. म्हणून हा परिणाम कमी करण्यासाठी जवळच्या 2 ट्यूब स्वतंत्रपणे वेगवेगळ्या फेजवर जोडाव्या लागतात किंवा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ट्यूब एकत्रितपणे एकमेकांच्या पॅरलल जोडाव्या लागतात आणि 2 ट्यूबपैकी एका ट्यूबच्या सर्किटमध्ये चोकच्या सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर जोडावा लागतो. फ्लोरोसेंट ट्यूब लाईटचे दोष, त्यांचे कारणे व दुरुस्त्या. ट्यूब पेटत नाही. या दोषाचे खालील कारणे असू शकतात. ट्यूब जळालेली असेल, ट्यूब बदलावी. स्टार्टर खराब असेल, स्टार्टर बदलावे. होल्डर तुटलेले असतील, साईड होल्डर बदलावे. चोक खराब असेल, चोकचा तपशील तपासून पाहावे. वायरिंग कनेक्शन चुकीचे असतील, वायरिंग तपासून पाहावे. लाईन व्होल्टेज फार कमी असेल, सप्लाय कंपनीला कळवावे. ट्यूबचे दोन्ही टोके पेटतात परंतु ट्यूब मध्यभागी पेटत नाही. स्टार्टरचे कॉन्टॅक्ट्स ओपन होत नसतील, स्टार्टर बदलावे. वायरिंग कनेक्शन चुकीचे असतील, वायरिंग डायग्रामप्रमाणे कनेक्शन करावे. फिक्चर पर्याप्त ग्राउंड केले नसेल, फिक्चरची अर्थ जोडणी तपासावे. ट्यूबचे टोके काळे पडले आहेत, ट्यूब जळाली असेल, ट्यूब बदलावे. ट्यूब सारखी लागते, विझते. ट्यूबचे आयुष्य संपले असेल, ट्यूब बदलावे. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, कमी व्होल्टेजवर चालू करू नये. स्टार्टर खराब झाला असेल, स्टार्टर बदलावे. ट्यूब चांगली पेटत नाही, मंद प्रकाश देते. चोकची निवड चुकीची असेल, चोक बदलावे. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, कमी व्होल्टेजवर चालू करू नये. ट्यूबमधील प्रकाश पळताना दिसतो. नवीन ट्यूबच्या बाबतीत असे होण्याची शक्यता असते. स्विच 2-4 वेळा चालू बंद करावे, दोष आपोआप दूर होतो. ट्यूब चालू असताना आवाज येतो. चोकच्या स्टॅपिंग्स ढिल्या असतील, चोक बदलावे. फ्लोरोसेंट ट्यूबच्या चोकची टेस्टिंग. चोकच्या सिरीजमध्ये 200 वॅटेजचा किंवा 100 वॅटेजचा लॅम्प जोडून सिरीज टेस्टिंग घेतल्यास जर लॅम्प अंधुक पेटत असेल तर चोक चांगला समजावे. जर लॅम्प ब्राईट पेटत असेल तर चोक शॉर्ट आहे असे समजावे आणि जर लॅम्प पेटतच नसेल तर चोक ओपन आहे असे समजावे. फ्लोरोसेंट ट्यूबच्या स्टार्टरची टेस्टिंग.
स्टार्टरच्या सिरीजमध्ये 200 वॅटेजचा किंवा 100 वॅटेजचा लॅम्प जोडून सिरीज टेस्टिंग घेतल्यास जर लॅम्प लुकलुक पेटत असेल तर स्टार्टर चांगला समजावे. जर लॅम्प ब्राईट पेटत असेल तर स्टार्टर शॉर्ट आहे असे समजावे आणि जर लॅम्प पेटतच नसेल तर स्टार्टर ओपन आहे असे समजावे. फ्लोरोसेंट ट्यूब व इनकॅन्डिसेंट लॅम्पमधील तुलना. फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये गॅस डिस्चार्जिंगमुळे प्रकाश मिळतो. इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये उष्णतेमुळे फिलामेंट गरम होऊन प्रकाश मिळतो. फ्लोरोसेंट ट्यूबचे आयुष्य 10,000 कार्यतास असते. इनकॅन्डिसेंट लॅम्पचे आयुष्य 1,000 कार्यतास असते. फ्लोरोसेंट ट्यूबचा प्रकाश डे लाईट सारखा पांढरा आणि डोळ्यांना थंड वाटणारा असतो. इनकॅन्डिसेंट लॅम्पचा प्रकाश पिवळसर व गरम असतो. फ्लोरोसेंट ट्यूबच्या प्रकाशामुळे वातावरण आल्हाददायक वाटते. इनकॅन्डिसेंट लॅम्पमुळे वातावरण उदास वाटते. फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट होतो. इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट नसतो. फ्लोरोसेंट ट्यूब कमी व्होल्टेजवर पेटत नाही. इनकॅन्डिसेंट लॅम्प कमी प्रकाशासहित कमी व्होल्टेजवरही पेटतात. फ्लोरोसेंट ट्यूब चालू करण्यासाठी चोक व स्टार्टरची आवश्यकता असते. इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये याची आवश्यकता भासत नाही. फ्लोरोसेंट ट्यूबचा पॉवर फॅक्टर कमी असतो. तो सुधारण्यासाठी लाईनच्या पॅरलल कॅपॅसिटर जोडावा लागतो. इनकॅन्डिसेंट लॅम्पचा पॉवर फॅक्टर नेहमी 1 असतो. फ्लोरोसेंट ट्यूबची सुरुवातीची किंमत जास्त असते परंतु टिकाऊ असल्यामुळे एकंदरीत किंमत कमी पडते. इनकॅन्डिसेंट लॅम्प स्वस्त असतात पण आयुष्य कमी असल्यामुळे एकंदरीत महाग पडतात. फ्लोरोसेंट ट्यूबचा दुरुस्ती खर्च असतो. दोष शोधण्यास कठीण असते. इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये दुरुस्ती व दोष या बाबी उद्भवतच नाहीत. फ्लोरोसेंट ट्यूबची कार्यक्षमता जास्त असते 40 ल्युमेन पर वॅट. इनकॅन्डिसेंट लॅम्पची कार्यक्षमता कमी असते 10 ल्युमेन दर वॅट. फ्लोरोसेंट ट्यूब स्वच्छ प्रकाश देतात. इनकॅन्डिसेंट लॅम्प सावली देतात. फ्लोरोसेंट ट्यूब अनेक रंगांमध्ये मिळतात. इनकॅन्डिसेंट लॅम्प फक्त काही रंगांमध्येच मिळतात.